हे गाइस, हेलो, वेलकम टू माय बैक यूट्यूब चॅनल। तर आज आपण बनवणार आहोत कच्ची दाबेली। सो लेट्स गेट स्टार्टेड। तर फर्स्ट आपण जी बटाट्याची फिलिंग असते ती पहिला बनवूया। तर त्यासाठी फर्स्ट आपल्याला 2 टेबलस्पून बटर आणि 2 टेबलस्पून ऑइल घ्यायचे आणि ते चांगलं हीट करून घ्यायचे। त्यामध्ये आपल्याला टाकायचे 2 मीडियम साइज फाइन चॉप्ड ऑनियन आणि ते चांगलं गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला सॉटे करून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये आपल्याला ऍड करायचं 1/4 टीस्पून हिंग, हाफ टीस्पून टर्मरिक पावडर, 2 टीस्पून सॉल्ट, 2 टेबलस्पून रेड चिली पावडर, 2 टीस्पून गरम मसाला and 1 टीस्पून चाट मसाला आणि नंतर 4 टेबलस्पून दाबेली मसाला। ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला असं छान ऑइल सुटल्यानंतर ना स्पाइसेस जळण्याची शक्यता असते। त्यासाठी आपण याच्यामध्ये 4 टेबलस्पून वॉटर ऍड करायचं आहे आणि तेही जेंटली आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मीडियम फ्लेम वरती आपल्याला कुक करायचं आहे अंटिल त्यामधून तेल नाही सुटत तोपर्यंत। तर असं तेल सुटल्यानंतर ना आपल्याला त्यामध्ये बॉईल ग्रेटेड 8 मीडियम साइज पोटॅटोज ऍड करायचे आहेत आणि ते चांगलं या स्पाइसेस मध्ये मिक्स करून घ्यायचे। तर आपली इथे दाबेलीची जी फिलिंग आहे ती तयार झालेली आहे। त्याच्यामध्ये थोडी आपल्याला कोथिंबीर ऍड करायची आहे, ते चांगलं मिक्स करून घ्यायचे। नंतर ना आपल्याला इथे हाफ कप डेट्स घ्यायचे, त्याच्यामध्ये हॉट वॉटर ऍड करायचे आणि ह्याला सोक करायचे 30 ते 35 मिनिट। त्याच्यानंतर ना आपल्याला 1 कप चिंच घ्यायचे, त्याच्यामध्ये आपल्याला हॉट वॉटर ऍड करायचं आहे आणि हेही सोक करायचं आपल्याला 30 ते 35 मिनिट। नंतर ना आपल्याला इथे पातेलं घ्यायचं, त्याच्यामध्ये जी आपण सोक केलेली चिंच होती त्याची प्युरे करून घेतली मी, ती याच्यामध्ये ऍड करायची आणि खजूरची पेस्ट ऍड करायची। त्याच्यामध्ये 1.5 कप आपल्याला गूळ टाकायचा आहे आणि तो चांगला मिक्स करून घ्यायचा। मी इथे चिंच आणि खजूर दोन्हीही पेस्ट करून घेतल्यानंतर स्ट्रेन करून घेतलंय। स्ट्रेन नक्की करून घ्या कारण त्याच्यामुळे त्यातली जी खर आहे ती निघून जाते। त्याच्यानंतर आपल्याला इथे 1 टीस्पून रेड चिली पावडर टाकायची आहे आणि तेही चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्याला मीडियम फ्लेमवरती आपल्याला बॉईल करायचं आहे 10 to 15 मिनिट, जोपर्यंत हे थिक होत नाही तोपर्यंत। तुम्ही बघू शकता इथे कन्सिस्टन्सी किती थिक झाली आहे, असं होईपर्यंत आपल्याला हे बॉईल करायचं आहे। त्याच्यानंतर मी इथे जी दाबेलीची फिलिंग होती ते एका ताटामध्ये काढून घेतले आणि त्याला चांगलं फ्लॅट करायचं आहे सगळ्या साईडून। त्याच्यानंतर ना त्याच्यावरती आपल्याला ऍड करायचं आहे टुटी फ्रुटी, थोडे आपण इथे ऍड करूया डाळिंबाचे तुकडे आणि थोडे मसाला पीनट्स। नंतर आपल्याला थोडी इथे टाकायची आहे कोथिंबीर। सो इथे आपल्याला सगळं रेडी झालेलं आहे। आता आपण दाबेली बनवायला तयार करूया। सो फर्स्ट मी घेतलेला आहे पाव, जो दाबेलीसाठी असतो, मी थोडा बिग साइज मध्ये घेतला। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची थोडी चिंचाची चटणी आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही फिलिंग लावून घ्यायची आहे। नंतर आपण इथे थोडेसे पीनट्स, परत कांदा आणि थोडीशी चिंचाची चटणी टाकायची। याला प्रेस करायचे आणि बाकीचे जे एजेस होते ना दाबेलीचे ते मी फिलिंगने फिल करून घेतलेत। सो इथं आपण पॅन हीट करूया, त्याच्यामध्ये थोडंसं बटर ऍड करायचं आहे आणि जे आपण दाबेली बनवून घेतली ती याच्यावरती ठेवायची आहे। मीडियम फ्लेमवरतीच आपण दोन्हीही दाबेलींना छान भाजून घेऊयात। अगदी कुरकुरीत दोन्ही साईडून पण आपल्याला ह्या भाजून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही इथे बघू शकता किती छान कुरकुरीत दाबेली भाजल्या आहेत। नंतर आपल्याला हे शेव मध्ये ज्या साईडून फिलिंग होती त्या साईडून आपल्याला डीप करायची आणि छान शेव लावून घ्यायची आहे। तर तुम्ही छान गरमागरम सर्व करा
तर मी ते सर्विंगसाठी थोडेसे डाळिंबाचे तुकडे, मसाला पीनट्स आणि बारीक चिरलेला कांदा ॲड केला आहे. तर कुरकुरीत, आंबट, गोड, तिखट आणि मसालेदार दाबेली तयार आहे. So do you must try at home this recipe and let me know in comment section. If you like this video, like, share and subscribe to my channel.